सप्ताह आपल्या शनी देवगावला संपन्न होणार आहे आणि त्यानिमित्तानं सप्ताह कार्यालयाचं उद्घाटन आणि तळपाणी कार्यक्रम हा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि ज्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे. ते परम आदरणीय श्रद्धेय हरिभक्तपरायण महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज, आपल्या तालुक्याचे आमदार माझे सहकारी मान्य रमेशजी बोरणारे साहेब, हरिभक्तपरायण आदरणीय हरिशरण गिरीजी महाराज, हरिभक्तपरायण आदरणीय संदीपजी महाराज, हरिभक्तपरायण आदरणीय योगेंद्रजी महाराज, आमचे माजी सभापती मान्य अविनाशजी पाटील घरांडे, जे नगरचे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिनकरराव दिनकर, माजी सभापती दीपक अण्णा पठारे, तालुक्याचे अध्यक्ष बाबासाहेब चिडे, माजी नगराध्यक्ष संजयजी फंड, या सप्ताह समितीमध्ये सक्रियपणे सहभागी करणारे शनिदेवगाव, चेडूफळ, बाजाठाण, अव्वलगाव, अमरापूर, कमलपूर, भामाठाण या सर्व गावांचे आलेले भक्तगण, दिनेशजी परदेशी, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित व्यासपीठावर आणि समोर जमलेल्या सर्व भाविक बंधू भगिनी आणि मित्र, परमश्रद्धेय सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या प्रेरणेनं आणि आशीर्वादानं सुरू झालेला अखंड सहजनाम सप्ताहाची जी परंपरा आहे, तर यावर्षी 178 वर्ष पूर्ण होत आहे. 20 शताब्दीकडे आता या सप्त्याची वाटचाल सुरू आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपलं वेगळं पण सिद्ध करण्याचं, मी म्हणेल की एक वेगळेपण आपल्या संपूर्ण देशाच्या स्तरावर या सप्त्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर यामध्ये ज्या भावनेनं आपला जो भाविक वर्ग या ठिकाणी येतो, तसं आम्ही नेहमी सांगतो की जगातला सर्वाधिक सदस्य असणारा आमचा भारतीय जनता पक्ष आहे. तसं मला या ठिकाणी आवरून सांगितलं पाहिजे की जगातल्या सर्वाधिक भाविकांची संख्या असणारा सप्ताह आहे. म्हणजे सप्त्याच्या निमित्तानं पंक्तीमध्ये बसणाऱ्या सुद्धा भाविकांचा विक्रम दर सप्त्यामध्ये मोजला जातो आणि सप्त्याचं जे कौशल्य आहे, व्यवस्थापन आहे, ते पाहण्यासाठी सुद्धा ही ग्रामीण भागातली आपली सगळी भाविक मंडळी करत असतात. परंतु ते इतका सप्ताह मोठ्या प्रमाणात कसा होऊ शकतो, त्याचं व्यवस्थापन इतकं उत्तम प्रकारे होऊ शकतं, हे पाहण्यासाठी आता मोठे मोठे विद्यापीठाचे सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थापन शास्त्रातले अभ्यासू आता आपल्या सप्त्यामध्ये यायला लागलेले आहे. तर म्हणजे ही परंपरा जी लोकांच्या सहभागानं सुरू करण्याचं जे काम श्रद्धेय सद्गुरू गंगागिरी महाराजांनी केलं, तो आता आध्यात्मिक क्षेत्राचा एक लोकोत्सव झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार. गावोगावी सप्ते होत आहेत, परंतु याचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक गावात 7 दिवसामध्ये आपापल्या गावाचं योगदान या सप्त्याला झालं पाहिजे. मग ते भाकरीच्या रूपानं असेल, आमच्या
आमटेच्या रूपानं असेल, एकादशीला फराळाचा असेल, कोणी मागं कोण पाहत नाही. उलट प्रत्येक गावांमध्ये स्पर्धा असते की माझ्या गावाचा नंबर कधी लागेल. आणि म्हणून मला वाटतं या सप्त्याचं वैशिष्ट्य मी जर म्हटलं तर सनातन हिंदू धर्माची जी परंपरा आहे ज्यावर सातत्यानं आघात करण्याचा प्रयत्न होतो, अशा या नाम सप्त्याच्या माध्यमातून त्याला अधिक पाठबळ देण्याचं काम आपल्या सनातन हिंदू धर्माच्या करता मिळत राहतं. आणि आज ते दायित्व आपले हरिभक्त परायण श्रद्धे रामगिरी महाराजांच्यावरती आता जबाबदारी आलेली आहे. एवढी मोठी परंपरा, उज्ज्वल परंपरा, त्याचं दायित्व त्यांच्याकडे आहे. अनेक तरुण युवक आज मोठ्या प्रमाणामध्ये नाम सप्ताहामध्ये सहभागी होत राहतात. सनातन हिंदू धर्माच्या रक्षणाकरता हजारो माणसं आता रोज पुढे येत आहेत. पण जगाच्या पाठीवर या सनातन धर्माचं, हिंदू धर्माचं जे महत्व अधिक जे अधोरेखित होत चाललंय त्याचं जतन करण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे. आणि त्यामुळे दरवर्षी जो सप्ताह होतो त्याला काही कोणाचं निमंत्रण लागत नाही. मला मोठ्या उत्साहाने भाविक येतात, आमच्या भगिनी येत आहेत, आमचे सगळे बंधू येत आहेत. आमच्या तरी राजकीय सभेला गाड्या पाठवा लागतात. गाड्या पाठवा, मग दुपारची काय सोय आहे. सप्ताह असा आहे की हजारो लोक आपाप येतात. इतकी प्रचंड ताकद या सप्त्यामध्ये आहे. कोणा गाडी पाठवा लागत नाही. आमच्या भगिनी लवकर आवरून भाकरी तापून लगेच कधी डॉक्टर निघतो असं होतं. तर याच्यामध्ये जे विलक्षण अशा प्रकारचं जे त्याच्यामध्ये मी म्हणेल की जी जादू आहे ही उद्याच्या या सनातन हिंदू धर्माच्या रक्षणाकरता याचा प्रभाव पावलं पावले आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुमच्या आमचं ते दायित्व. आज मी आल्यानंतर आमचे भारतीय जनता पक्षाचे नव्यानं रंगनाथ पाटील ना, अविनाश पाटील गलांडे यांचा फार उत्साह होता. आता ते नवीनच आमच्यामध्ये आलेले आहेत. पण त्यांचं मी मनापासून खरं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. मला गेले काही दिवस तुमचे आमदार महोदय माननीय रमेश काका सातत्यानं आग्रह करतायत की या कमालपूरच्या भामाठांच्या केटीवरचं काहीतरी बरं वाईट झालं पाहिजे, 200 पातळीचा भंडारा झाला पाहिजे. आमच्या अधिकाऱ्यांशी मी आता चर्चा करत होतो. साधारण 272 कोटी रुपये खर्च आहे. आपण जो नवीन बंधारा बांधतो त्यासाठी 300 कोटी रुपये खर्च आहे. मला वाटतं पावसाळ्याच्या दरम्यान आमदार साहेब अविनाशराव मी आपल्या खात्री देऊ इच्छितो या बंधाऱ्याचं काम निश्चितपणे वेळेत पूर्ण करू. पैशाची अडचण नाही आहे. 300 कोटी रुपये काय फार मोठी रक्कम नाही आहे. परंतु ज्या भावना त्याच्यामध्ये आपल्या गुंतलेल्या आहेत की या संपूर्ण वैजापूर तालुक्यातली 7-8 गावं आणि श्रामपूर तालुक्यातली 6-7 गावं यांचं भविष्य बदलणार आहे. आणि ते बदलणार असेल तर त्याचं दायित्व सुदैवानं परमेश्वरानं ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. ते माझं भाग्य आहे. आज मला आदरणीय आपले विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचाही मनापासून त्यांचा धन्यवाद द्यायचे आहेत. आपले राज्याचे देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाईंना धन्यवाद द्यायचे आहेत. आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. हे पुण्याचं काम, हे पाणी वळवण्याचं दुष्काळी भाग तुमच्या कोकण खोऱ्यातून नदी समुद्राला वाहून जाणार पाणी तुमच्या गोदावरी खोऱ्यात आणायचं आपल्याला. गोदावरी खोरं आपलं संपूर्ण मराठवाडा, नगर, नाशिक हे पूर्णतः दुष्काळमुक्त करण्याचं दायित्व आता माझ्याकडे आहे.
त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, महाराजांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद आणि आज शनी महाराजांचेही आशीर्वाद आम्ही घेतले. आज त्यांनी तुमच्या गावाचं नावच त्या शनी महाराजांमुळे शनी देवगाव. तर त्या निश्चितपणे आशीर्वादाच्या निमित्तानं रूपानं हे काम सिद्धीला जाईल अशा प्रकारची खात्री मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा आता त्यांनी मला सांगितलं की तो बंदरचा रस्ता करून द्या म्हणले, कठडे बांधून द्या. मी ते थांबत नाही तुमचं काम पुढं तरी एका ठिकाणी. आता आम्ही सूचना दिल्या तर संपूर्ण रस्त्याच्या भिंतीवर महाराज काम हे पूर्ण कॉन्क्रिटीकरण करायचं मी सूचना दिलेल्या आहेत. रस्ता पूर्ण कॉन्क्रिटीकरण होईल आणि ते लोखंडी खांब जे कडे भक्कमपणे कॉन्क्रीटमध्ये गाडा म्हणतो. एखाद्या जर रात्री इकडे तिकडे डोलला तरी त्या खांबाला अडकला पाहिजे. आता आपल्यात काही लोक असतात ते खेळत असतात, त्यामुळे थोडं त्याचंही मला काळजी घेतली पाहिजे ना. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून ह्या स्नान सप्ताहाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मनापासून या शनी देवगावच्या आणि सप्तकृषी मला वाटतं 7 गावातल्या लोकांनी जे सप्ताहाचं आयोजन केलंय त्यांचं अभिनंदन करतो.